Okay, once again, a very warm good afternoon and welcome for your uh, Python sessions. So, from today, we are going to start a new topic that is Matplotlib. ऑलरेडी तुमच्या टेस्ट झालेल्या आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे टेस्ट दिलेली आहे. मी मध्ये थोडा गॅप पण दिला. म्हटलं कसं आहे की लगेच टेस्ट दिल्यानंतर थोडा वेळ द्यावा रिलॅक्सेशनसाठी. आणि आता आपण सेशन स्टार्ट केलं. आजचं सेशन छोटा असेल, 45 मिनिटचं सेशन आहे आज. कारण 3 वाजेपर्यंतच लेक्चर मला घेता येईल. मला एक मीटिंग पण आहे अर्जंटमध्ये. बट उद्या आपलं शार्प सकाळी 7 वाजता सूर्यप्रकाशाच्या गरमीमध्ये आपण ते सेशन घेणार आहे. 7 ते 9 आणि तुम्हाला आवडलं तर 10 वाजेपर्यंत पण आपण करू. ठीक आहे. सो उद्या 2 तास तर मिनिमम लेक्चर राहील आपलं. ओके. आणि दर रविवारी आपलं सकाळी लेक्चर फिक्स आहे, ते असणारच आहे. कारण तुमचं कॉलेज म्हणतंय 20 तारखेपर्यंत, तर आम्हाला ते दिवस भरावं लागणार आहे. ओके. तर ते 10 दिवस आम्ही असे भरणार आहे. आता सॅटर्डे संडे कंटिन्यू आपल्याला लेक्चर घ्यावं लागतील. फक्त सॅटर्डे संडेचे लेक्चर 2-2 तास ठेव, म्हणजे तुमच्या मेंदूवर थोडा लोड कमी राहील. ठीक आहे. तसं काय आपले लेक्चर पण सुट्टी वगैरे पकडली, मधले ब्रेक पकडले तर 2च तासाचे होता, तसं जर बघितलं तर. बट वी विल ट्राय अवर लेवल बेस्ट, ओके, टू डील विथ दिस लॉजिक. फाईन. चला, आता आपण नवीन टॉपिक स्टार्ट करूया, व्हिज्युअलायझेशन. ओके. व्हिज्युअलायझेशनच्या अंडर आपण पहिला पार्ट शिकणार आहे, तो म्हणजे मॅटप्लॉटलिब. ओके. आता मॅटप्लॉटलिब काय असतं ते समजून घेऊ. व्हिज्युअलायझेशन इम्पॉर्टंट का बरं आहे ते पण समजून घेऊया. ओके. आणि आपल्याला त्याची काय रिक्वायरमेंट आहे हे थोडंसं समजणं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तर इथे बसलेल्यांपैकी मला कोण सांगेल व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? इथे बसले म्हणजे ऑनलाईन पैकी ऑफलाईन मध्ये व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय असतं बरं? येस. Graphical representation of data. बरोबर आहे. शी इज ॲब्सोल्युटली राईट. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. आता ग्राफ्स इम्पॉर्टंट का? हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. किंवा जास्त करून चार्टिंग इम्पॉर्टंट का असते? तर चार्टिंगने काय होतं, जेव्हा आपण चार्ट बघतो किंवा एखादा ग्राफ बघतो, तर ह्युमनला लाईक ते ग्रॅप करायला जास्त वेळ लागत नाही. ओके. सिम्पल आहे. सो जेव्हा आपण एखादा फोटो बघतो किंवा एखादा स्पेसिफिकली आता एखादा जोक आहे. ठीक आहे. एखादा जोक जर तुम्हाला ग्राफच्या थ्रू जर दिला, सपोज मीम मध्ये, तर तो बघायला खूप सोपा जातो. सिम्पल आहे. सपोज एखादा मीम आहे, त्याचा फक्त वर्ड घ्या, तो तेवढा इम्पॅक्ट नाही करत, पण त्याच्या मागे जर इमेज असेल तर ती इम्पॅक्ट करते. राईट. ते एक मिनिंगफुल कंटेंट क्रिएट होतं. तर हे ग्राफ्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात आणि फॉर दॅट वी नीड टू अंडरस्टँड हाऊ टू डील विथ दिस. तर आपल्याकडे लाईक वी हॅव मॅटप्लॉट फॉर दिस. आणि मॅटप्लॉट लिबच्या पुढे सिबॉन नावाची लायब्ररी जी आपल्याला यूज करायची. ओके. मॅटप्लॉट तर मॅटप्लॉटलिब बेसिकली व्हिज्युअलायझेशनसाठी आपण यूज करतो. ओके. यामध्ये बेसिकली काय असतं, ग्राफ्स आणि चार्ट असतात. आता हे का करायचं किंवा का याचं जास्त करून इंट्रोडक्शन झालं ते समजून घेऊया. तर पूर्वीच्या काळी जास्त करून वर्किंग जी होती ती टेक्स्ट ओरिएंटेड होती. आणि जे ग्राफ होते ते प्लेन हाताने लिहित होता. तुम्ही 9वी-10वी मध्ये ग्राफ बघितलेले असेल, बरोबर ना? बघितलेले होते. कोणत्या सब्जेक्टमध्ये होते? हा, कशामध्ये? हा, मग Geography. मॅथचे जॉमेट्रीमध्ये होते, बरोबर ना? जॉमेट्रीमध्ये होते. ते ग्राफची एक नोटबुक राहायची आणि एक लॉग नोटबुक लॉग पण यूज करत होत. लॉग नव्हते वापरत होत? नाही, ठीक आहे, चालेल. ती एक नोटबुक राहायची. मग त्यावरती आपण व्यवस्थित ड्रॉइंग करायचो, बरोबर ना? प्लॉटिंग राहायची वगैरे वगैरे. आणि पेपरला पण आपल्याला तसंच राहायचं. सगळ्यात सोपा म्हणजे बार 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 चार्ट. बार चार्ट बरोबर आहे, सगळ्यांना तेच आवडतो कारण सोपा आहे तो एकदम. ओके. किंवा मग तो पॉइंट काढून फक्त अशा. हा, येस. तर बेसिकली या टाईपचे लाईन ग्राफ म्हणतात त्याला. तर एक तर बार ग्राफ किंवा लाईन ग्राफ हा सोपा होता. त्याच्यापेक्षा सोपा तो पाय चार्ट पण राहतो, गोल असतो आणि त्याच्यामध्ये डिव्हिजन. बस हे जे व्हिज्युअलायझेशन असतात ना, तेच आपल्याला इथे करायचे. आता तुमच्या माइंडमध्ये हा पण एक क्वेश्चन असेल की व्हिज्युअलायझेशन आपण कशात करू शकतोय, जर कोडिंग नाही येत तर तुम्ही एक्सेलमध्ये करू शकताय. ओके. किंवा बेसिकली आपण एक्सेलमध्येच करतो मॅक्झिमम. पण याचा प्रॉब्लेम एक असा आहे की एक्सेल एक सिस्टीम आहे, एक ऍप्लिकेशन आहे.
ओके. बट असा एक विचार करा की एखाद्या डेस्कटॉपमध्ये किंवा एखाद्या कन्सोलमध्ये किंवा तुम्हाला एखाद्या वेबमध्ये जर हे ग्राफ इंटिग्रेट करायचे ते एक थोडं डिफिकल्ट आहे. आणि यासाठी बेसिकली आपल्याकडे लायब्ररीज आहे ज्या याचा यूज करतात. ओके. सो आता अशा कोणत्या कोणत्या लायब्ररीज आहेत ज्या यूज होतात. तर सर्वात पहिली जी लायब्ररी आहे ओके चार्टिंगसाठी ओके तर तिचं नाव आहे मॅटप्लॉटलिब. ओके. त्याचसोबत अजून एक लायब्ररी आहे जिचं नाव आहे सिबॉन. ओके. सिबॉन ही पण डेटा व्हिज्युअलायझेशनसाठीच यूज होते. ठीक आहे. त्याचबरोबर पांडास प्लॉट म्हणून पण एक लायब्ररी आहे. ओके. जर तुम्ही आलात पांडास प्लॉट ओके तर पांडास प्लॉट पण एक आपले म्हणजे पांडास मध्येच प्लॉटच्या अंडर आपल्याला ग्राफ्स क्रिएट करता येतात. ओके. आता ह्या लायब्ररीज आहे. मग आता पांडास आपण का वापरत नाही किंवा यूज का बरं नाही करते कारण मॅटप्लॉटलिब ही इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त यूज होते. ओके. आणि ती सिम्पल आहे आणि खूप सारे व्हेरिएशन्स आहे त्याच्यामध्ये. कारण की जर हेच आपण पांडास मध्ये केलं तर आपण करू शकतोय. बट इफ यू वॉन्ट टू डू द सेम थिंग इन मोर इफेक्टिव्ह वे दिस इज द लायब्ररी विच वी नीड टू लर्न. ओके. सर्वात इम्पॉर्टंट तर तुम्ही लिहून घ्या वाटलं असतं इन पायथन in Python, there are several libraries. In Python, there are several libraries are present. In Python, so there are several libraries. Okay, present नकली are present. Several as dash करा खाली लिहा पहिला matplotlib. ओके. तर त्या मॅटप्लॉटलिबच्या समोर फक्त डॅश करून लिहा. इट इज बेसिक अँड पॉवरफुल प्लॉटिंग लायब्ररी. It is a basic and powerful plotting library. Yes. The next is Seaborn. सी म्हणजे समुद्र आणि बॉर्न BORN. SEABORN सीबॉर्न. बेसिकली एक स्टॅटिस्टिकल लायब्ररी. इट्स अ स्टॅटिस्टिकल लायब्ररी built on Matplotlib. Built on. येस मॅडम काय झालं? नो प्रॉब्लेम. येस. सर परत एकदा सांगा ना. हा घ्या पहिला पॉइंट घ्या. Matplotlib. Okay. It is a basic and powerful plotting library. Second is Seaborn. It is a statistical library built on Matplotlib. तिसरा घ्या प्लॉट लाय. इथे स्पेलिंग बघा वरती मी टाईप करतोय प्लॉट लाय. हे बघा प्लॉट लाय. ओके. ही पण एक पायथनची लायब्ररी प्लॉट लाय. तर प्लॉट लाय इज लिहिलं का? सो इट इज अन इंटरॅक्टिव्ह वेब बेस्ड व्हिज्युअलायझेशन लायब्ररी. प्लॉट लाय अहो इथे लिहिलेलं आहे वरती प्लॉट लाय.
It is a interactive web-based visualization library. आणि थर्ड लिहा प्लॉट, पांडाज प्लॉट. पांडाज प्लॉट हे बघा इथे स्पेलिंग आहे वरती. ओके, त्याच्या समोर लिहा इट इज अ क्विक प्लॉट. इट इज अ क्विक प्लॉट्स फ्रॉम डेटा फ्रेम. It is a quick plots from data frame. That's it. Okay, good. Good to go. Yes. So this is what a bit important part, okay, regarding the NumPy and regarding the visualizations. मग आता क्वेश्चन असा आहे की व्हिज्युअलायझेशन का किंवा कुठे कुठे यूज होतं. येस, तर लिहा. So visualizations are commonly used in data science. Visualizations are commonly used in data science, business and marketing, education, finance, government, and healthcare. Government and healthcare. ओके, तर बघा जेव्हा आपण व्हिज्युअलायझेशनचा विचार करतो तेव्हा बेसिकली आपण हा या सर्व ठिकाणी यूज करू शकतोय. ओके, सो जर मार्केटिंगचं व्हिज्युअलायझेशन हवं आहे, सपोज फॉर एन एक्झाम्पल आपल्याकडे प्रॉडक्टचा सेल आहे डेलीचा, मग आपण हे चेक करू शकतो की कोणतं प्रॉडक्ट जास्त विकलं गेलं, कोणतं कमी विकलं गेलं, मग त्याचा डिमांड किती आहे त्या लोकॅलिटीमध्ये, किंवा काही स्पेसिफिक लाईक आपल्याला रिव्ह्यूज आलेले, तर आपण हे बघू शकतो की कोणत्या, सपोज आता आम्ही सगळ्या कॉलेजेसमध्ये वर्कशॉप घेतले, एज्युकेशनमध्ये सपोज वर्कशॉप घेतले आणि त्यातून मग आम्ही फीडबॅक घेतला मुलांचा, तर हा जो फीडबॅक आहे हा फीडबॅक आम्ही स्टॅटिस्टिकली चेक करू शकतो की कोणत्या ट्रेनरसाठी कोणत्या लोकेशनमध्ये सुटेबल फीडबॅक आला, किंवा एखादा फीडबॅक खूप वाईट आला, मग तो का आला, त्याचे रिझन्स, तर चार्टनं आधी फीडबॅक समजेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मग त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये डिस्कस करू शकतोय. ओके, किंवा एखादा कस्टमरचा प्रॉडक्टचा रिव्ह्यू आलेले, मग ते रिव्ह्यू जर बॅड असतील त्याचे रिझन काय. ओके, किंवा ती जी कंपनी जिथं प्रॉडक्ट बनवले तर तिचा सेल परचेस किती झालेला आहे, हे पण आपण काढू शकतोय. दिस इज समथिंग व्हॉट वी हॅव. ओके, असं पण होतं कधी कधी की एखादा प्रॉडक्ट आहे, सपोज एखादी ऍड आहे, ती ऍड एका रिजनमध्ये चांगली चालते, दुसऱ्या रिजनमध्ये चालत नाही. ओके, मग ती का नाही चालत आहे. ओके, सो दिस इज समथिंग व्हॉट विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जसं तुम्ही नाशिकमध्ये आलात, ओके, आणि इथे जर तुम्ही द्राक्षाची पेटी विकत घेतली तर ती भेटते सपोज आपल्याला 300 रुपयाला. हेच जर मी काश्मीरमध्ये गेलो, आज आपल्याकडे द्राक्षच नाही, मग तिकडे ती भेटते 1200 रुपयाला. मग हे जे चार्ट आहे ह्याच्यावरून समजतं की कोणत्या लोकॅलिटीमध्ये जास्त करून इन्कम भेटतो. थोडक्यात सांगायचं तर मग गव्हर्नमेंट आहे, जसं आता सध्या चालू आहे गव्हर्नमेंटचे खूप सारे अभियान. ओके, अभियान म्हणतोय मी. ओके, सो आता सध्या त्यांनी सर अभियान आणलेलं आहे ते इलेक्शन रिलेटेड, तर मग किती लोकांनी त्यासाठी लोकेशन अप्रुव्हल दिलं, किंवा त्यांनी केवायसी केली, किंवा झालेलं आहे त्यांचं फायनल, हे पण गव्हर्नमेंट त्या चार्ट थ्रू काढू शकताय. ओके, दिस इज समथिंग व्हॉट वी हॅव. बाकी मला काही बोलायचं नाही सध्या. सो येस, नाव लेट्स स्टार्ट विथ द पार्ट. ओके, अगेन सो व्हिज्युअलायझेशन्स हे थोडे इम्पॉर्टंट असतात. मग आता व्हिज्युअलायझेशनचे ऍडव्हान्टेजेस काय काय. ओके, सो लिहा. लिहा म्हणजे आधी सांगा काय असेल ऍडव्हान्टेज. थोडं आपण आपला 280 ग्रॅमचा एक वेपन वापरूया ज्याला मेंदू म्हणतात. येस, सांगा काय काय असू शकतं. मला सांगा, एक व्हिज्युअलायझेशन किंवा एखादा ग्राफ बघितला तर तो समजायला सोपा आहे का अवघड आहे, राईट. सो Easy असं म्हणू शकतो का आपण understanding. इझी टू आयडेंटिफाय इश्यूज. लिहा. फर्स्ट, इट इज इझी टू आयडेंटिफाय इश्यूज अँड प्रोग्रेस.
इट इज इझी टू आयडेंटिफाय इश्यूज इन प्रोग्रेस. ओके. आता जर एखादा ग्राफ जर मला वरती खाली दिसला, ओके, असं बघा की जसं स्टार्टिंगला सेशन्स खूप सुंदर होते, तर मुलांचे फीडबॅक असे गेले आणि मग नंतर मग हळूहळू असे खाली 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 पडत आले. मग याने काय होतं की आपण हे समजू शकतोय की ट्रेनरची इफिशियन्सी किती कमी जास्त झाली. मग याच्यावर हा डिसिजन घेता येते की ह्या ट्रेनरला ही बॅच कंटिन्यू करायला लावायची का नाही. तर बेसिकली ग्राफ्सवरून डिसिजन मेकिंग करू शकता तुम्ही. व्हॉट टू डू लिहा. हे सांगावं लागतंय मला. व्हेरी गुड. आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, सगळ्यांचेच कॉलेज चालू झाल्यानंतर प्रोजेक्ट फायनल होणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आम्ही प्रत्येकाला म्हणजे जे जे इच्छुक आहे त्यांना आम्ही काही प्रोजेक्ट टायटल देऊ शकतोय. काय करू शकताय कसं नाही तुम्ही स्वतः त्याच्यावर रिसर्च करू शकताय. आता आपल्याला असं करावं लागणार आहे की नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट मंथ पासून मलाच काही प्रोजेक्ट स्टार्ट करावे लागेल तुम्हाला शिकवायला. त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट तुम्ही इम्प्लिमेंट नाही करू शकत इथे. हा प्रॉब्लेम आहे. याच्यात आता मी काही नाही करू शकत. मी प्रत्येक कॉलेजच्या एचओडी सोबत बोललोय. काहीच होऊ शकत नाही या गोष्टीला. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की ते येणार आमच्यासमोर डिस्कशन करणार मग आम्ही फायनल करणार. तोपर्यंत आम्ही पुढे नाही जाणार. ओके. आणि हे प्रत्येक कॉलेजचं आहे. सो जेवढे कॉलेजेस आहेत 4 कॉलेजेस तुमचा 3-3 प्रोजेक्ट टायटल त्याचं प्रॉपर डिटेलिंग आणि जर तुम्हाला त्याच्यावर मेहनत चालू करायची तर करू शकता. डोंट वरी अबाउट इट. ओके. पण ती एक वाईट सिनेरिओ झाला कारण आमचं असं चाललं होतं की तुमचा प्रोजेक्ट संपला पाहिजे ऍटलीस्ट 70%. पण आता असं होणार आहे की सप्टेंबर चालू झाला का विषय खूप गंभीर होऊन जाईल तुमचा. आता त्याला मी काही नाही करू शकत. ओके. आणि खूप अवघड आहे. असू द्या. येस. दुसरं असं आहे की जेव्हा आपण आता बघा व्हिज्युअलायझेशन वेगवेगळ्या प्रकारे पण आपल्याकडे असतात. ओके. तर ज्या व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्हाला आउटपुट हवंय तुम्ही ते पॅटर्न सेट करू शकताय. तर व्हिज्युअलायझेशनचा एक ऍडव्हान्टेज असं आहे की तो एक सिंगल पॅटर्न वापरत नाही. जसं फॉर एन एक्झाम्पल मग आता सपोज एक एक्झाम्पल घेऊया. एखादी पोएम आहे तर ती पण पॅटर्न मध्येच असते. एखादा लाईक एखादा न्यूजपेपरचं आर्टिकल आहे ते एका पॅटर्न मध्ये असतं. तसंच ग्राफ्स पण वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये असतात. तर जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार आपण तो ग्राफ प्लॉट करू शकतोय. ओके. काय करू शकतो आपण त्या रिक्वायरमेंटनुसार ग्राफ प्लॉट करू शकतोय. म्हणजे कसं सपोज माझ्याकडे रेंज आहे की 100 पैकी मला 5 डेटा आलेला आहे. ओके. आणि 100% मध्ये मला त्याला हँडल करायचं आहे की किती पर्सेंटेज डेटा कमी जास्त आहे. मग मी पाय चार्ट यूज करू शकतोय. कारण पूर्ण सर्कलला आपण 100% म्हणू आणि मग त्याच्यातले पर्सेंटेज आपण डिवाइड करू. सो इट इज व्हेरी इझी टू हँडल दॅट लॉजिक. ओके. येस. तर नेक्स्ट लिहा. हँडलिंग बिग डेटा बिकम्स इझी. बघा एक्सेलमध्ये लिमिटेड डेटा हँडल करते तुम्ही. पण ग्राफ्स चार्ट हे डेमॉन्स्ट्रेट करू शकतोय. आणि पायथनचा एक सर्वात चांगला असं आहे की याच्यामध्ये लाईव्ह चार्ट पण हँडल करतोय तुम्हाला. लाईव्ह चार्ट म्हणजे कसं की जसं शेअर मार्केटचं चालू आहे दर सेकंदाला चार्ट अपडेट होतो तर तो लाईव्ह चार्टिंग करता येते तुम्हाला. ओके. आणि त्याचं एक ऍडव्हान्टेज असं आहे की लाईव्ह चार्टवर आपल्याला हे समजतं की वर्किंग चालते का नाही त्या लेवलला प्रॉपर. विच इज अ गुड पार्ट. ओके. ऍक्च्युली. ओके. सो येस. अँड सर्वात इम्पॉर्टंट कॉम्प्लेक्स टू कॉम्प्लेक्स डेटा हा सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करता येतो. सो नेक्स्ट लिहा. वी कॅन कन्वर्ट अ कॉम्प्लेक्स डेटा टू सिम्पल फॉर्म विथ द हेल्प ऑफ ग्राफ्स. ओके. येस. तर बेसिकली आपण जी लायब्ररी लर्न करतोय ओके दॅट इज मॅटप्लॉटलिब. ओके. बेसिकली ही लायब्ररी जॉन हंटर यांनी इन्व्हेंट केली होती. ओके. हा एक बेसिकली जर याच्या आपण हिस्ट्रीमध्ये जर गेलो तर हा न्यूरोबायोलॉजिस्ट आहे. ओके. ही इज अ पीएचडी होल्डर न्यूरोबायोलॉजिस्ट. आणि त्याने ऍक्च्युली याचं इन्व्हेन्शन केलं होतं. ओके. तर त्याने रेफरन्स जो घेतला होता तो बेसिकली जे सॉफ्टवेअर आहे ओके दॅट इज कॉल्ड द मॅटलॅब. तर मॅटलॅबवरून त्याने तो घेतलेला होता.
आणि त्याचं रिझन एकच होतं की लोकांना फ्री ऑफ कॉस्ट ते यूज करायला भेटावं. ओके, दॅट वॉज द रिझन ऑफ दॅट. सो त्यामुळे त्यांनी आणलं. बघा, लोक मार्केटमध्ये गोष्टी आणतात बाहेरचे फ्री ऑफ कॉस्ट वापरल्या जावं. आपल्याकडे मार्केटमध्ये गोष्टी आहेत त्या विकत घेण्यासाठी. दॅट इज अ समथिंग डिफरंट. ओके, सो ह्या ज्या लायब्ररीज आहे बेसिकली त्यांनी त्यासाठी इन्व्हेंट केली. अँड ही लायब्ररी जी होती, ओके, मॅटप्लॉटलिब. तर जर आपण मॅटप्लॉटलिबची हिस्ट्रीवर जर गेलो, ओके, सो लेट्स वेट फॉर गुगल. भरपूर सर्च केलं तर थोडं थांबू आपण. तर बेसिकली त्यांनी 2002 मध्ये ही लायब्ररी इन्व्हेंट केली होती आणि ह्या हंटरची डेथ झाली 2012 मध्ये. ओके, म्हणजे थोडंसं लवकर गेला तो बिचारा. रिझन मला माहित नाही, बघावं लागेल नंतर. बट लाईक येस, ही हॅव डन अ व्हेरी गुड थिंग. त्याने काय केलं, बेसिकली मॅटलॅबचा यूज केला. मॅटलॅब मधले जे फीचर आहे ते सेम फीचर त्याने मॅटप्लॉटलिब मध्ये इम्प्लिमेंट केले. ओके, दॅट इज अ गुड थिंग. ओके, व्हॉट द पार्ट वी हॅव. सो आता जे करंट व्हर्जन आपण यूज करणार ते आहे 3.11.1. आता त्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन भरपूर आहे इंडस्ट्रीमध्ये, कम्युनिटी वाईज, आणि हा ओपन सोर्स लायब्ररी आहे ती. ओके, तर मॅटप्लॉटचा जो लॉंग फॉर्म आहे तो आहे मॅटलॅब, ओके, प्लॉट लायब्ररी. तर मॅट म्हणजे मॅटलॅब प्लॉट लायब्ररी, म्हणजे मॅटलॅब सारखी याच्यात प्लॉटिंग करता येते आणि ही एक पायथनची लायब्ररी, असं तिचं ऍक्च्युअली लॉंग फॉर्म आहे. ओके, येस, चला आता आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि एक छानसा ग्राफ क्रिएट करूया. ओके, इट्स इट्स गोइंग टू बी व्हेरी इझी. ओके, लेट्स अंडरस्टँड इट. येस, सो हिअर वी विल गो विथ आवर बॅच फर्स्ट. कोड ड्रिफ्ट. स्क्रीन दिसते सर्वांना? सर नाही. स्क्रीन नाही दिसत आहे? दिसते सर. दिसते सर. दिसते सर. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे. होतं ते, आपण इंस्टाग्रामचा ऍप जर ओपन असलं तर दिसत नाही ते एखाद्या वेळेस. होतं, इट्स ओके. ओके, ते होतं कधी कधी. सो नो प्रॉब्लेम. सो वी विल जस्ट क्रिएट अ फोल्डर ओव्हर हिअर. And folder name is going to be 39, okay, dash matplot. Okay, great. Now let's open this one with VS Code. Yes, yeah, this will be get open. चला, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट कसं क्रिएट करायचं, काय कमांड आहे? python -m venv स्पेस फोल्डर नेम. मी इथे venv's नेम देतो. ओके, so yes, it's created. Okay, no problem for this. परत एकदा क्रिएट करावं लागेल, आय थिंक सो. गुड. ओके, येस, इट्स गोइंग टू बी गेट क्रिएट. आणि आता ऍक्टिव्ह करूया. सो फॉर दॅट आय विल जस्ट से सोर्स. सोर्स venv आणि यामध्ये बीन आणि ऍक्टिव्ह. ओके, सो व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट ऍक्टिव्ह झालं. ओके, येस. नाव लेट्स डू समथिंग ओव्हर हियर. ओके, just give me a minute. Yes, so let's start with it. Okay, तर एक सिंपल सा कोड लिहू आपण स्टार्टिंगला. ओके, विल जस्ट राईट अ व्हेरी सिंपल कोड आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण थोडासा स्टडी करूया. ओके, दॅट हाऊ टू डू दॅट वन. ओके, लेट्स डू इट. ओके, ओके, ग्रेट. सो
Yes, just I will create a file like one dash mat.py. ओके. आता सर्वात इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे आपल्याला लायब्ररी डाउनलोड करणे. दॅट इज अ मॅटप्लॉटलिब. So just I will say pip over here. Okay. And just I will say here pip install. Then it will be matplotlib. Okay. And let's hit enter. So इथे ती लायब्ररी डाउनलोड झाली आहे. And you can just see that it takes numpy also. Okay. तर बेसिकली हा बिहाइंड द सीन काय यूज होतो इथे numpy पण यूज होतो. ओके. सो दॅट इज व्हॉट द कन्सर्ट इज. ओके. Yes. And let's deal with it now. So इथे सर्वात आधी आपण इम्पोर्ट करूया. So I will just say import. Okay. matplotlib. आता matplotlib एक like it's actually a package. Okay. So या पॅकेज मधून आपण pyplot. Okay. So we will just use a pyplot as a module. Okay. जे आपण यूज करणार आहे. And just I will say plt. Okay. So that is what we have. So matplot मधून आपण सर्वात पहिलं जे मॉड्यूल बघतो किंवा जे कॉमनली मॉड्यूल यूज होतं that is actually a pyplot which we commonly use. So या पर्टिक्युलर मॉड्यूलचा यूज करून आपण एक डिझाईन क्रिएट करू शकतो. ओके. अ ग्राफ वी कॅन जस्ट क्रिएट. सो हाऊ टू डू दॅट वन. चल एक एक्झाम्पल घेऊया. सो एक असं एक्झाम्पल घेऊ इनिशियली. सपोज आपल्याकडे काही मंथ्स आहे म्हणजे महिने. ओके. आणि त्या महिन्यांच्या अगेन्स्टमध्ये परचेस आहे. सिम्पल. काय आहे सपोज काही महिने आपल्याकडे आणि त्या महिन्याच्या अगेन्स्टमध्ये किती परचेस झाली त्याचा एक अमाऊंट आहे. So just I will say I have a month. Okay. आणि हे मंथ 1 2 3 4 5 असे 5 मंथ आहे. आणि ते मी लाईक अमाऊंट ही डिफाईन करूया आता. ओके. सो जस्ट आय विल डिफाईन अमाऊंट ओव्हर हियर. तर अमाऊंट सपोज 1000 2000 3000 4000. सॉरी विल डू अ मिक्सअप ऑफ इट. सो 1000 then 600 then 900 then 1200 and then 400. सो सपोज आपल्याकडे हे अमाऊंट आहे. ओके. सो जेवढे आपल्याकडे मंथ्स आहे तेवढेच मी काय घेतलेले आहे लाईक अमाऊंट घेतलेली आहे. ओके. सो यू कॅन जस्ट से इट सेल्स अमाऊंट बाय एनिथिंग. सो नाउ व्हॉट वी आर जस्ट गोइंग टू डू. ओके. वी विल जस्ट से दॅट plt dot plot. Okay. plt dot plot. So basically we have this method called as a plot method. यामध्ये आपल्याला दोन पॅरामीटर प्रोव्हाइड करावे लागतात. ओके. सो फर्स्ट वी नीड टू प्रोव्हाइड अ एक्स ऍक्सिस अँड सेकंड इज अ वाय ऍक्सिस. ओके. तर आता एक्स ऍक्सिस म्हणजे कोणता जो बॉटमला असतो. तुम्ही ग्राफ बघितलेले कधी. तर एक्स ऍक्सिस कसा असतो हॉरिझॉन्टल असतो आणि वाय ऍक्सिस व्हर्टिकल. तर मी असं म्हणेल की जे मला हॉरिझॉन्टली हवे ते मंथ्स हवे. ओके. आणि जे व्हर्टिकली हवे ते अमाऊंट हवंय. ओके. सो इफ आय सेव्ह दिस, लेट्स क्लिअर इट and let's say python 3 space 1 dash math. Okay. So this will actually try to execute your output. Okay. Simple and sober. Yes. So it will just wait for a minute. Okay. Let's wait. येस सक्सेसफुली. सो बेसिकली आपला प्रोग्राम रन झाला. पण इथे एक छोटासा प्रॉब्लेम असा येतो की जर तुम्ही प्लॉट लिहिला तो प्लॉट आपल्याला दाखवावा लागतो. काय करावं लागतं दाखवावं लागतो. तो शो करावा लागतो. तर बेसिकली त्यासाठी आपण plt डॉट शो नावाची एक मेथड यूज करतो.
काय यूज करतो? शो नावाची आपल्याकडे मेथड आहे. नाव इफ आय ट्राय टू गो विथ दिस, तर तुम्हाला हा ग्राफ भेटेल. ओके, तर हॉरिझॉन्टल काय आलं आपलं? मंथ्स आले, आणि व्हर्टिकल काय आलं? अमाऊंट. काही ड्रॉ केलं आपण? इझी. सो ही लायब्ररी सर्वात इझी. सो बेसिकली यामध्ये तुम्हाला डिझायनिंगचा जो पार्ट आहे तो खूप कमी आहे. म्हणजे तुम्हाला स्वतः लॉजिक वापरायचं नाही, तुम्हाला फक्त अनालिसिस घ्यायचंय, एक्सेल मधून डेटा घ्यायचा आहे, त्याला प्लॉट करायचंय. ओके, सो दिस इज व्हॉट अ व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल इज. ओके, याला तुम्ही हवं तेवढे वेळेस रन करा, इट विल वर्क विथ दॅट. ओके, इट विल जस्ट प्रोव्हाइड द आउटपुट व्हॉट यू नीड. आता हे जे आउटपुट आहे, आता तुमच्या माइंडमध्ये असेल मला याला इमेज म्हणून स्टोअर करायचं, तर हे पण करता येतं आपल्याला, सर्व इम्प्लिमेंटेशन करता येतं. ओके, आता करंटली जो ग्राफ आपल्याला दिसतोय हा कोणता ग्राफ आहे बरं? हा लाइनिंग मध्ये, बरोबर? बेसिकली हा एक लाईन ग्राफ आहे. ओके, मग आता क्वेश्चन असा आहे की असे कोणते कोणते ग्राफ आहे जे कॉमनली यूज होतात. चला त्याची एक लिस्ट बघूया. ओके, लेट्स डिस्कस दॅट लिस्ट. ओके, सो सर्वात पहिला जो आता मी लिस्ट शो आउट करतोय. ओके, यू कॅन जस्ट नोट इट डाऊन, आणि आपण गुगलवरती त्याचे इमेजेस बघणार आहे. ओके, सो द व्हेरी फर्स्ट वी विल सी लाईन ग्राफ. So basically, images. हा, तसे लाईन ग्राफ असतात ना, ते थोडे या प्रकारे दिसतात. ओके, सो इट हॅज अ ब्युटिफुल लाईन्स ओव्हर हियर. बघा. ओके, हे तुमचे लाईन ग्राफ झाला. द सेकंड टाइप ऑफ ग्राफ वी हॅव, इज बार ग्राफ. ओके, अ बार चार्ट. तर बेसिकली तुमचा बार चार्ट जो आहे तो या प्रकारे दिसतो. हे आपण वन बाय वन डिस्कस करायचं, डोंट वरी अबाउट इट. ओके, आता बार चार्ट दोन प्रकारचे असतात. एक तर तो बार चार्ट व्हर्टिकल असतो किंवा हॉरिझॉन्टल असतो. ओके, इथे जर बघितलं तर हा कसा दिसतोय बघा, हॉरिझॉन्टल. हा जर बघितला तर कसा दिसतोय, व्हर्टिकल. तर हे आपल्या मनावरती की आपल्याला कशा प्रकारे तो हवा आहे. ओके, त्यानंतर दुसरा असतो तो म्हणजे पाय चार्ट. ओके, पाय चार्ट. तर पाय चार्ट मध्ये कॉमनली जर तुम्ही बघितलं तर पाय चार्ट एक सर्कल असतं आणि त्यामध्ये डिव्हिजन्स केलेले असतात. ओके, सो वी हॅव दिस पाय चार्ट. आता पाय चार्टचे इथे खूप सारे कॉम्बिनेशन्स आहे आणि हे सगळे आपल्याला इम्प्लिमेंट करता येतात. ओके, सो ॲज वी विल मूव्ह फॉरवर्ड वी विल डिस्कस दॅट. ओके, नेक्स्ट इज कॉल्ड ॲज हिस्टोग्राम. ओके, दुसरा काय असतो? हिस्टोग्राम. आता हिस्टोग्राम आणि बार चार्ट दिसायला सारखाच असतो, पण हिस्टोग्राम म्हणजे काय? हिस्टोग्राम तुमच्या डेटामधून अॅक्युरेसी काढून स्वतः बार डिझाईन करतो. बार चार्ट मध्ये काय होतं, आपल्याला फिक्स बार असतात की एवढेच बार आहे. ओके, सपोज मी म्हटलं की 12च महिने, तर 12च बार असणार. पण जर आपण सपोज एक डायनेमिक ॲझम्पशन्स क्रिएट करतोय, ओके, की माझ्याकडे डेटा येणार आहे, मला त्याला डिवाइड करायचंय, ओके, इन 10 पार्ट्स, तर तो आपण ॲझम्पशन्स वरती डिझाईन करता येतं. हा एक फरक आहे. सो रेशो प्रपोर्शन मध्ये हिस्टोग्राम चालतो. ओके, आणि बार चार्ट जो असतो त्याच्यामध्ये बेसिकली फिक्स डेटा असतो आपला. ओके, सो वेन इट कम्स टू द रेशो प्रपोर्शन वी यूज दॅट वन. ओके, आणि एक थोडासा ऍडव्हान्स असतो, लाईक विच इज कॉल्ड ॲज स्कॅटर्ड ग्राफ. ओके, तर हा एक इम्पॉर्टंट आहे आपला. आता बेसिकली स्कॅटर्डचा यूज काय असतो, सपोज मी एक सेंटरला लाईन काढली, तर त्या लाईन पासून मला हे समजतं की किती व्हॅल्यूज स्कॅटर्ड झालेले आहेत. ओके, म्हणजे याचा अर्थ काय असतो की सपोज एक कॉलेज आहे, त्या कॉलेजला हे चेक करायचंय की ऑन एन ॲव्हरेजच्या वरती मुलं किती आणि खाली मुलं किती. ओके, तर तो स्कॅटर्डचा यूज करून खूप पटकन समजतं आपल्याला. मग ॲव्हरेजची आपली एक व्हॅल्यू असते. ॲव्हरेज म्हणजे काय? बेसिकली जी 60 to 70च्या मध्ये येतं आपण त्याला ॲव्हरेज म्हणतो. सपोज मी म्हटलं की 100 पैकी 65 माझं ॲव्हरेज आहे. ओके, मग याच्या वरती आणि खाली किती मुलं आहेत, तर हुशार मुलं 65च्या वरती, 65च्या खाली ढ मुलं. मग हे कन्सिडरेशन जे आहे हे स्कॅटर्डनी करता येतं आपल्याला. ओके,
आणि स्कॅटर्ड खरोखर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ज्या वेळेस आपण स्कॅटर्ड वापरतो बिझनेस अनालिसिससाठी हा सर्वात कॉमनली यूज होतो, सर्वात कॉमनली. ओके, आलं का लक्षात तुमच्या? तर इवन आपण हे पण समजून घेऊ शकतो की एखाद्या व्यक्तीचा स्कॅटर्डचा यूज करून आपल्याला हे पण समजतं का प्रोग्रेस कसा आहे. तर स्टार्टिंगला जर मी म्हटलो की ऑन एन ॲव्हरेज एखादा लर्निंग करतोय तर स्टार्टिंगला तो त्याचा स्कॅटर्ड खाली असतो, पण जसं तो लर्न करत जातो तर हळूहळू तो स्कॅटर्ड कसा गेला पाहिजे वरती. मग सगळे टॉपिक जरी त्याला नाही जमले पण इट मस्ट बी इन द रेज कंडिशन. दॅट इज वॉट द कन्सर्ट लॉजिक इज. समजतंय का? सो येस, दिस इज समथिंग विच वी हॅव अ पार्ट विथ इट. ओके, सो आपले जे इम्पॉर्टंट ग्राफ्स आहे जे आपल्याला लर्न करायचे ते कोणते कोणते असणार आहे? लाईन. ओके, then we are going to see bar chart, then the next is going to be pie chart, then we are going to see histogram, and the last one we are going to see is a scatter. ओके, आपल्याला हेच बघायचे, याच्यापेक्षा आपण जास्त डिटेलमध्ये ते बघणार नाही, कारण यामध्ये आपल्याला जे आउटपुट लागते ते आपलं भेटून जातात. ओके, सो येस, this is what we are just going to see it over here. Okay, now like काही स्पेसिफिक टर्म्स आहे. ओके, तर आता जेव्हा मी हे चार्ट यूज केलं, मी तुम्हाला काय म्हटलं इथे की ह्या प्लॉट मेथडमध्ये मला काय हवंय, एक्स आणि वाय ऍक्सिस. ओके, तर असे खूप सारे टर्म्स आहे बेसिकली. ह्या टर्म्स आपल्याला जर समजल्या तर गोष्टी सोप्या होऊन जातात. ओके, बट इथे आपण टर्म्स वन बाय वन समजून घेणार आहे आणि मग त्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करू. सो तुम्ही टर्म्सची नावं एकदा लिहून घ्या. सो याचं एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट सेशन मध्ये घ्या, फक्त नावं लिहून घ्या तुम्ही. डेटा पॉइंट, ऍक्सेस, ऍक्सेस. ओके, ऍक्सेसची स्पेलिंग काय लिहिली? AXES, ऍक्सेस. ओके, त्याच्यानंतर लिहा वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. बघा, ऍक्सेस आणि ऍक्सिस याच्यात फरक आहे. ओके, त्याची मिनिंग पण मी तुम्हाला समजून सांगतो, डोंट वरी. त्यानंतर प्लॉट, त्यानंतर फिगर, त्यानंतर मार्कर, त्यानंतर लाईन स्टाईल, त्यानंतर कलर, त्यानंतर लिजंड, LEGEND, लिजंड. त्यानंतर लेबल, घेतलंय का? येस, लेबल नंतर घ्या पॅरामीटर्स, पॅरामीटर नंतर कीवर्ड आर्ग्युमेंट्स, त्यानंतर घ्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड APIs, OOP APIs म्हणा. OOP API खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर DPI, डॉट पिक्सल इंच, DPI. हे टर्म्स आहे, तुम्हाला याचे डेफिनेशन मी लिहून देतो नेक्स्ट लेक्चरमध्ये, ते तुम्ही नेटवरती सर्च पण करू शकता, पण तुम्ही करणार नाही मला माहिती आहे, खूप अभ्यास आहे आपल्याला. सो मी सांगेल तुम्हाला, डोंट वरी. ओके, आणि लास्ट असतं बॅक एंड. ओके, सो मी सांगतो परत एकदा. डेटा पॉइंट, त्यानंतर ऍक्सेस, त्यानंतर एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, त्यानंतर फिगर घेतलेलं आहे मी, फिगर, त्यानंतर प्लॉट, मार्कर, लाईन स्टाईल, कलर, लिजंड, लेबल,
टायटल हे घेतलं ना? येस. सो त्यानंतर पॅरामीटर्स, कीवर्ड आर्ग्युमेंट्स, ओपी एपीआय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड एपीआयज, डीपीआय, डॉट पिक्सल इंच आणि बॅकएंड. ह्या टर्म्स आहे, ह्या तुम्हाला समजणं थोड्या महत्वाच्या आहे. आणि एकदा या टर्म जर समजल्या तर तुम्हाला प्लॉटिंगला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके. येस, तर आपलं जे नेक्स्ट लेक्चर आहे ते उद्या सकाळी असेल शार्प 7 वाजता. ओके, सर्वांनी शार्प 7ला जॉईन करायचंय आणि जॉईन केल्यानंतर हे लेक्चर बघायचंय. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही पेमेंट कंप्लीट नाही केलेलं त्यांना मी आज अलाउ केलं होतं. तुमचा आजपासून LMS ऍक्सेस बंद होणार आहे. तर उद्या परवाची टेस्ट तुम्हाला देता येणार नाही आणि तिथे फेल म्हणून येणार आहे तुमचा. ठीक आहे, कारण जर तुम्ही आलाच जर नाही, अटेंड नाही केले, तिथे फेल म्हणून येतं बाय डिफॉल्ट. तर एक्झाम्स इथून पुढे स्टार्ट होतील. ज्यांचे पेमेंट राहिलेले, स्पेशली रोटेगाव कॉलेजचे मुलं आणि MIT येवल्याचे मुलं, ओके, त्यांनी पेमेंट कंप्लीट करायचं आहे कोणत्याही कंडिशनमध्ये. क्लिअर आहे सर्वांना? आणि जे मुलं ऑफलाईन रजिस्टर्ड केलं होतं आणि ऑनलाईन गेलेले, तर त्यांनी 1000 रुपीज तुम्हाला एक्स्ट्रा पे करायचे परत एकदा. ओके, सो मी येस लिस्ट काढतोय, तुम्हाला फोन येतील आणि होप सो तुम्ही आमचे फोन उचलाल. ज्यांनी पेमेंट कंप्लीट नाही केलेलं 1000 रुपीज ऑनलाईनवाले, त्यांना बुधवारपासून ब्लॉक करण्यात येईल. ओके, सो ज्यांनी ऑफलाईन करत होते आणि आता ऑनलाईन गेलेले, कारण माझ्याकडे आता ऑफलाईनची लिस्ट आहे, तर ऑफलाईनचे तेवढेच मेंबर आम्ही गृहीत धरणार आहे. बाकी सगळ्यांना ऑनलाईन पे मॅन्डेटरी असेल. तर तुम्हाला ते पेमेंट कंप्लीट करावं लागेल. ओके, ॲज पर रूल. कारण तुमचे मॅक्झिमम लेक्चर ऑनलाईन झाले, आता कंटिन्यू तुम्ही ऑनलाईनच करताय. त्यामुळे तुम्हाला तो 1000 रुपीजचा पे कंप्लीट करावा लागेल, नाहीतर तुमचा ऍक्सेस ब्लॉक होऊन जाईल. आणि तो पण बुधवारपासून आम्ही ब्लॉक करणार आहे. सो आय थिंक सो 1000 रुपीजसाठी इनफ टाइम आहे. सो ती पे करा आणि पुढे कंटिन्यू करा. ओके, सो जयेश विल टेक युअर अटेंडन्स. जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर माझा फोन नंबर आहे, मी परत एकदा टाईप करतो इथे, तुम्ही लिहून घेऊ शकताय. मला फोन करत चला. फोन नंबर 8007070845. ओके, ज्याच्याकडे माझा नंबर नाहीये त्यांनी लिहून घ्या. आणि दुसरा एक नंबर असतो माझ्याकडे 8430101013. तुम्ही या दोन्ही फोनपैकी कोणत्याही फोनवरती मला कॉल करू शकताय. फक्त रात्री 12 आणि 1ला कॉल करू नका विनाकारण. ठीक आहे, मोबाईल सायलेंटवर राहील, तो उचलला जाणार नाही. ओके, आणि चुकूनही मला गुड मॉर्निंगचे मेसेज पाठवू नका कोणी. ठीक आहे, फाईन. ठीक आहे. सो कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी? हे जे तुमचे कोड आहे ते अप होऊन जातील. ओके, सो प्लीज कोडला एकदा बघा. आणि लेक्चर्स अप झालेले, नोट्स शेअर नाही झाले माझ्या मते, ते शेअर होतील. ओके, तर नमपायचे झालेले आहे ना, मग त्याच्यावर अभ्यास करा. ओके, परवासाठी मी मॅटप्लॉट लिपच्या उरलेल्या शेअर करून देतो. सर्वांना समजलंय का ऑनलाईन मेंबर्स? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, fine. Okay, so thank you so much, guys. So Jayesh will take your attendance. Okay, हे झालं ना तुमचं सॉफ्ट स्किलचा प्रोग्राम? मग काय तुमची अटेंडन्सची काही जरूरत नाही आज. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चालेल. ओके, सो देर विल बी नो अटेंडन्स. सॉफ्ट स्किल झालंय ना, तीच अटेंडन्स गृहीत धरली असेल. ठीक आहे.